हे खत तयार करून जर तुम्ही कुंडीत लावलेल्या वांग्याच्या झाडांना दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरती भरपूर असे नवीन फुटवे येतील आणि झाडावरती फुले आणि फळे देखील जास्त प्रमाणामध्ये लागण्यासाठी हे खत अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये वांग्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। आपल्या बागेत कुंडीमध्ये वांग्याचे झाड लावणे वाढवणे अतिशय सोपे आहे आणि मुख्य म्हणजे आपण एकदा हे रोप लावले तर पुढील 1.5 ते 2 वर्ष हे वांग्याचे झाड आपल्याला भरपूर अशी वांगी देते, तेही एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने। मात्र त्यासाठी झाडावरती काही कामे करणे आवश्यक असते, तसेच वेळोवेळी आपल्याला खते देखील ही द्यावी लागतात। तर त्यासाठी आज आपण आपल्या घरातील 2 वस्तूंचा वापर करून या वांग्याच्या झाडासाठी खत तयार करणार आहोत। तर त्या 2 वस्तू कोणत्या, त्याच्यापासून खत कसे तयार करायचे आणि त्याचा वापर झाडाला कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे सर्व आपण पाहणार आहोतच। पण वांग्याच्या झाडाची थोडी काळजी घ्यावी लागते, काही कामे करावी लागतात। तर ती कामे कोणती याची देखील माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। खत तयार करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या घरामध्ये असणारे अंडे आणि दही या 2 वस्तूंचा वापर करणार आहे, कारण या दोन्ही वस्तू हे वांग्याच्या झाडाच्या वाढीसाठी आणि भरपूर फुले फळे लागण्यासाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत। दही हे जेव्हा आपण खत म्हणून वापरतो तेव्हा ते थोडे जुने आणि आंबट असे घ्यावे, म्हणजे झाडाला चांगला असा हा फायदा होतो। दह्यामध्ये हे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच। पण झाडावरती ज्या फांद्या आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये येतात। फांद्या सुदृढ मजबूत होण्यासाठी दही अतिशय फायदेशीर असे आहे। त्याचबरोबर अंड्यामध्ये हे ॲमिनो ॲसिडचे प्रमाण हे भरपूर असते, त्यामुळे बऱ्याच वेळा आपण पाहतो आपल्या झाडांची काळजी घेऊन देखील, खते देऊन देखील आपल्या झाडांची वाढ ही होत नाही। अशा वेळेस तुम्ही या अंड्याचा वापर करून खत तयार करून वांग्याच्या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ ही झपाट्याने होण्यासाठी हे अतिशय फायदेशीर असे आहे। याच्यापासून खत तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक छोटी बरणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे दही आणि अंडे आहे ते व्यवस्थित एकसारखे हलवून मिक्स करून घ्यायचे आहे। आणि हे तयार झालेले जे मिश्रण आहे त्याचा देखील लगेच वापर न करता ते आपल्याला झाकून 2 ते 3 दिवस हे असेच हे ठेवून द्यायचे आणि दररोज हे एकसारखे आपल्याला त्याला हे हलवायचे आहे। 3 दिवसानंतर या खताचा वापर कसा करायचा हे आपण पाहणार आहोत। वांग्याच्या झाडाला हे भरपूर फुले फळे लागण्यासाठी जेव्हा वांग्याच्या झाडावरती नवीन फुटवे यायला सुरुवात होत असते तेव्हा त्या फुटव्यांची वाढ ही लवकर होण्यासाठी आपल्याला काही कामे करावी लागतात। म्हणजे ज्या पानामधून नवीन फुटवे आलेले असतात ते मोठी झालेली जी पाने असतात ती काढून टाकायची, कारण त्या पानाचा आपल्या झाडासाठी हा काही उपयोग नसतो, कारण त्याच्यामध्ये अन्न प्रक्रियेचे काम हे होत नाही। आपण ती पाने तशीच ठेवली तर झाडाची जी एनर्जी आहे ती पाने जगवण्यामध्येच ही खर्च होते आणि अशा प्रकारे जर आपण पाने काढून टाकली तर जे नवीन फुटवे आहेत ते लवकर वाढीस लागण्यासाठी ही मदत होत असते। 3 दिवसानंतर जे आपले तयार झालेले जे खत आहे ते अशा प्रकारे व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचे। आता हे तयार झालेल्या खताचा वापर करताना हा आपल्याला पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच करायचा आहे। म्हणजे 1 लिटर जर तुम्ही पाणी घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये फक्त 1 चमचा एवढाच या खताचा वापर करायचा आहे, जास्ती वापर हा करायचा नाही, नाहीतर झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते। जेव्हा आपण कोणतीही खते ही तयार करून झाडांना देतो तेव्हा ती योग्य प्रमाणामध्ये बनवणे आणि झाडांना देणे देखील तितकेच महत्त्वाचे असते। आता आपण हे जे तयार केलेले जे खत आहे त्याचा आपण खत म्हणूनच नाही तर कीटकनाशक म्हणून देखील हा वापर केला तरी देखील झाडावरची कीड निघून जाण्यासाठी हा उपयोग होतो। तयार केलेले हे जे खत आहे ते वांग्याच्या झाडाला आपल्याला 15 ते 20 दिवसातून एकदा जर तुम्ही दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतील आणि झाड फुलाफळाने अगदी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल। तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।